गुड मॉर्निंग. कोल्हापूर लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज सकाळचा काम, कपडे काल धुवायचे राहिले होते ते धुवून टाकलेले आहेत. इथं आंघोळ पांघोळ सगळ्यांची चालू आहे. सकाळची कामं त्यांची बाबांची आवरून ते आंघोळ वगैरे आवरत आहेत. आणि माई आता इथं भाज्या ज्या लागल्या होत्या त्या काढायला आल्या आहे. आणि सिद्धेश त्याच्या मित्राशी बोलत आहे. इथं भेंडी लागली आहे. हां बोल ना. हां हां म्हणजे हां बरोबर ते हां हां मग मला त्या गोष्टीचं म्हणजे थोडं अजून काही नॉलेज नाही. तू जे म्हणतोयस ना त्याचं थोडंसं नंतर म्हणजे ज्यावेळी गरज पडेल मी त्यावेळी नक्की फोन करीन तुला मी. हं, 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 हं. बरं 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 चल. हं, हं, हं. ओके ओके. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. ओके. हं. हे हॅलो हॅलो. रोजच्या कपडे धुण्याच्या पाण्यावर एवढी गावलेली आहे भेंडी. आता बावच्या गवारी काढून हे टमॅटो पिकत आलेले आहेत. टमॅटो काय एवढे खास लागले नाहीत. मस्त असं गवार इथं लावलेली आहे. आता तर दिसते का तुम्हाला? ही अशी गवार आहे लागलेली. आता ती काढते मी. चला आता गवार काढून घेते आणि तुम्हाला दाखवते किती मी भाज्या काढलेल्या आहेत. नक्की एन्जॉय करा. आजचा ब्लॉग कसा वाटला तेही सांगा. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. 1 मिनिट आता काढते मी भाज्या आणि मग दाखवते तुम्हाला. जवळून दाखवते. ही आहे गवार. छान अशी लागलेली आहे गवार. हे बघा अशी. हे बघा आहे गवार. ती आता काढून घेते. असं उंच हे एवढंच असं छोटं गार्डन केलेलं आहे आम्ही इथं, व्हेजिटेबल गार्डन. एवढी गवार मिळाली. ह्या भेंडी, ही आहे भेंडी गवार मस्त अशी. तुम्हीही तुमच्या इथं लावू शकता जिथं जागा असेल तिथं. आता नुकतीच लागायला चालू झालेली आहे भाजी. ह्याच्या आधी आणायला लागत होती. आता एक 8 दिवसांनी पुन्हा येईल भाजी. घेवडा पण लागलेला आहे. हा आहे घेवडा. हे बघा. आता तोही आम्ही काढून घेऊया. येते चला. मस्त अशी फुलं बघा किती सुंदर अशी लेव्हेंडर कलरमध्ये आलेली आहेत. खूप सुंदर वाटत आहेत. मिरच्या मस्त ऑर्गॅनिक मिरच्या हे बघ. खूप लागलेले आहेत. बीज छान होतं, चांगलं होतं. त्यामुळं हे बघ, कुठलीही गोष्ट मेहनत घेतली की खूप सुंदर आणि चांगलं बहर येतो त्याला. आता हे मिरच्या काढून घेते. तर ह्या आहेत मिरच्या, एवढ्या काढून घेतलेल्या आहेत. अशी आजची आमची भाजी मला सापडलेली आहे, ताजी मस्त. आणि मी आल्यानंतर हे पामचं झाड लावलं होतं. हे आणि हे इथं जे रान आहे तेही मध्ये काढलं होतं सगळं संध्याकाळच्या वेळेस. चला तर हे असं आहे आमचं छोटंसं गार्डन, भाजी व्हेजिटेबल गार्डन. जे चहा पावडर वगैरे असेल तर मी इथं झाडांना घालत असते.
हाय हॅलो, कोल्हापूर लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. आज संध्याकाळचे आता 5:30 वाजलेले आहेत आणि ह्यांनी काजू पाडलेले आहेत सगळे झाडावरचे. ते मी आता इथं वेचत आहे आणि म्हटलं चला आता हे तुमच्याबरोबर शेअर करूया. तुम्हाला मोहर दाखवला, त्याच्यानंतर खरंच काजूमधून काही बेनिफिट मिळत नाही, कारण 150-180 रुपये असे काहीतरी मिळतात. पण तरी पण आता आहे आपली बाग, तर म्हटलं वेचूया. आणि इतर वर्षी दिरांच्याकडेच होती, तर आहे आता आम्ही इथं. आणि इथून पुढं आता करतच राहणार आहे. काजूच्या बिया असे हे फळ असतं, हे असं फळ आहे आणि हा काजू बी, आणि ह्याच्यातून असं काढलं जातं. गोव्याला जातात हे काजू फळ, पण आम्ही रस्त्यापासून खूप आतमध्ये आहे आणि हे सगळे पूर्ण डबे भरून परत तिथं न्यावं लागतं. म्हणून जे झाडाखाली आहे तिथंच ठेवून देतो. पूर्वी ह्याचा उपयोग बाबा वगैरे ते आहेत ते उपयोग करत होते. आता ते म्हणतात ना देशी ह्याचं काढलं जायचं, पण आता ते काही होत नाही प्रक्रिया. तर हे मी इथं टाकून देणार आहे, जेणेकरून झाडांनाच खत होईल एका ठिकाणी. तर चला हे आता सगळे वेचून घेणार. आहे एका झाडाला पिवळे आहेत, एका झाडाला लाल आहेत, असे आहेत. आता तुम्हाला दुसरीकडे पण तिथे लाल आहेत आणि हे आहेत हे पिवळे झाडू आहेत, पिवळे काजू आहेत. ज्या ठिकाणी काजू मिळत नाही त्या ठिकाणी पण काजू फळाचं पण महत्त्व आहे. जिथं मिळतच नाही तिथं हे जे काजू आहेत हे डायरेक्ट खाण्यासाठी पण खूप छान आणि पित्तनाशक असतात. आणि माझ्या माहेरी हे असे मिळत नाहीत, विकायला यायचे पूर्वी. आता इथून खूप लांब आहे, जवळजवळ अर्धा तास लागतो माझ्या आईकडे जाण्यासाठी. त्यामुळं हे कसं मला तिची खूप आठवण येते हे करताना. मिळत नाही म्हणून म्हणजे द्यायला वगैरे, पण तसा वेळही नसतो आहे आणि येता जाता खूप वेळ पण लागतो, असं आहे. मग केव्हा जायचं असेल, आता ओले काजूमध्ये दिले होते, काजूही दिले होते, फळ दिलं होतं तिला. आणि त्यानंतर तिनं हळद मला दिली होती मध्ये एकदा गेले होते तेव्हा, आणि भाजी पण दिली होती 2 वेळा गेले होते तेव्हा. आणि चला कोइन्सिडेंटली बहिणीची मुलं आली होती, त्यांच्याकडून मी ओले काजू दिले होते. आणि चला तर आता हे फळ जे आहे हे एक साईडला आणि बी एक साईडला करायचे आहे. आणि दुसरे काजूची जी झाडं आहेत तिथून पण काजू वेचून घ्यायचे आहेत. चला तर मग तिकडे जाऊ. तर इथं दुसऱ्या झाडाखाली आलेली आहे मी, आणि इथून पुढचा जो आहे तो पूर्ण जंगल भाग आहे. आणि इथं जे पडलेले आहेत हे आता जमा करून घेते मी. आणि कसा दिसत आहे बघा, असं आहे हा. आणि काहींचे मोठे आहेत, काहींचे साईज लहान आहेत. तर हा मोठ्या साईजमध्ये आहे थोडा, आणि ऑरेंज कलरमध्ये आहे. तर चला बाकीची पण वेचून घेते. आणि इथंच झाडाच्या इथं ठेवणार आहे. ह्या बिया ज्या आहेत ह्या धुवून वाळवायला लागतात, सुकवायला लागतात आणि धुवावे लागतात. आणि ह्या धुवून सुकवणार म्हणजे चीक ह्याचा लागत नाही. आणि हे जे फळ आहे हे टाकायला कसं तर होते, पण कसं आहे आता पर्याय नाही आहे. ह्या भागात सगळीकडेच काजू होतात, त्यामुळे विकत पण कोणी घेत नाही. तर चला तर मग हे खत म्हणून ह्याचा वापर होतो झाडाला. तर असे काढून घ्यायचे. आणि ज्या भागात बघा ह्या आता कोकणातच तुम्हाला हे काजूचं पीक असं बघायला मिळेल एवढं. काजू आता फणस आणि आंबे चालू होत आहेत, आणि आता काजूचा सीझन हळूहळू संपत आलेला आहे. तर चला आता हे सगळे काजू
काढून घेते आणि सीझन वाईज असं शेतकऱ्याला प्रत्येक पिकं मिळत असतात, त्यामुळं ठीक आहे, म्हणजे चालतं असं. आणि हे जे आहे हे बी जे बाहेर विकत घेतलं जातं हे कमी ह्याच्यामध्ये, आणि गर जे आपल्याला दिले जातात ते प्रोसेसमध्ये असतात, त्यामुळं खूप महाग मिळतात आपल्याला. 900-1200 रुपये अशी किलो आहे. तुकडा काजू वेगळा आहे, आणि हे जे आहे अख्खे ह्याच्यावर खूप प्रोसेस होऊन ते आपल्याला बाहेर बाजारामध्ये विकत मिळतात. हे जर आपण असे भाजून फोडून खायचं म्हणजे खूप वेळ लागतो ह्याला, आणि त्यामुळं तेवढा वेळ आपण देऊ शकत नाही, त्यामुळं एवढे स्वस्त घेतले जातात फॅक्टरीमध्ये वगैरे. स्वस्त म्हणजे आता नाही म्हटलं तरी आता 150चा असा दर आहे. आता 200पर्यंत 180पर्यंत असा होईल, त्यानंतरच मग बिया विकल्या जातात. आणि मला वाटतं ह्या बियेचा खरंच रेट वाढला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला फायदा होईल. कारण ह्याच्यात मेहनत खूप असते, गवत खालचं कापलं जातं. ज्या वेळेला पिकं यायची सुरुवात असते त्यावेळेला, बिया लागायची सुरुवात होते त्यावेळेला खालचं हे गवत कापलं जातं. पुन्हा पालापाचोळा वगैरे तो व्यवस्थित स्वच्छ करून त्याला एक व्यक्ती कोणतरी घेऊन जर गडी घेऊन जर करायचं असेल तर 200 ते 250 रुपये हे लागतं त्याला, झाडं लोटायला, मग गवत कापायला वगैरे. मग मला वाटतंय जसा काजूचा गर आहे ते जे फायदा होतो तेवढाच तो लोकांना द्यावा लागतो, कामगारांना द्यावा लागतो. त्यामुळं थोडंसं ह्याचा रेट वाढला पाहिजे, कारण बाजारात आपण विकत घेताना जर प्रोसेस झाल्यानंतर एवढं महाग मिळत असेल काजू, तर प्रोसेससाठी जरी तुम्ही 200-300 रुपये निघाले आणि तर शेतकऱ्याला निदान 300 रुपये तरी दर मिळाला पाहिजे. आणि प्लीज हे झालं पाहिजे. जरा बघा ह्याच्यामध्ये रेट सगळ्याच गोष्टींचे वाढत आहेत, दिवसाचे रेट वाढत आहेत. तर शेतकऱ्याला ज्या ज्या ठिकाणी जे पीक येत नाही, माशारी शेती आहे त्या ठिकाणी, अशी बागायत शेती आहे त्या ठिकाणी खरंच काजूचे रेट ही वाढले पाहिजेत, जेणेकरून शेतकऱ्याला ह्याचा फायदा होईल, की जे तो मेहनत घेतोय त्याच्यावर थोडासा फायदा होईल. आणि मुळात दुधाचेही रेट वाढले पाहिजे, जेणेकरून दुधाचे गाईचे दुधाचे रेट बघा फार कमी आहेत, 28 आणि 30 रुपये. आणि तेही वाढले पाहिजे दुधाचे रेट, कारण कसं आहे विकत घेताना 50-40 रुपये असं रेट आहे, आणि शेतकऱ्याकडून घेताना मात्र 28 आणि 30 रुपये रेट आहे. ह्याच्यात थोडासा बदल करायला हवा. कोणी प्रामाणिकपणानं खूप कष्ट करून करत असतात लोक, त्यामुळं खरंच शेतकऱ्याला ह्याच्यात काहीही मिळत नाही, चारा पाणी आणि ह्या सगळ्या गोष्टी करून. त्यामुळं प्लीज ह्याच्यावर सरकारने खरंच ज्या शाखा आहेत किंवा ज्या ह्याच्यावर काम करत आहेत त्यांनी ह्याच्यावर थोडासा विचार करून थोडंसं रेट वाढले पाहिजे दुधाचे वगैरे, त्यानं जेणेकरून शेतकऱ्याला फायदा होईल. कारण कर्ज कमी घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी. जे पीक मिळतं त्याच्यात जर त्याला बेनिफिट मिळत असेल तर कर्ज घेण्याचा विषयच येत नाही, त्याच्यातच तो भरपूर प्रगती करू शकतो. त्यामुळं आणि त्याचं घरही व्यवस्थित, कुटुंब व्यवस्थित चालू शकतं, मुलांचं शिक्षण व्यवस्थित चालू शकतं. आणि कर्ज न घेता ह्या गोष्टी होतात. आता शेतकरी आत्महत्या इथे झाली तिथे झाली असं विदर्भात वगैरे असं ऐकायला मिळतं. जर त्या विभागामध्ये जे पीक येतं त्या ह्याच्यासाठी, धान्यासाठी किंवा ज्या गोष्टींसाठी, फळांसाठी वगैरे जर चांगले रेट येत असतील तर शेतकरी कर्ज घेण्यास मजबूर होणार नाही. आणि ह्याच्यावर खरंच लक्ष दिलं पाहिजेत आणि ह्या गोष्टी सरकारने मनावर घेतल्या पाहिजेत. आणि इतके वर्षे झाली मी बघते ना, आता आमच्या लग्नाला जवळ 29 वर्ष होतात. आता सगळ्या गोष्टींचे रेट वाढलेत. आता आम्ही सिटीत राहतो ह्या माहिती आहे, आणि शेतकऱ्याला खरंच काहीच परवडत नाही आहे ह्याच्यात जर विचार केला तर. आणि ह्याचा आक्षेप आता शेतकरी कधीच घेत नाही, कारण बोलून दाखवत नाही, तो काम करत असतो. आणि मला असं वाटत नाही की तो जो मेहनत घेतोय तर त्यानंतरच आपण ही काजूगर वगैरे खाऊ शकतोय. त्यामुळं ह्याच्यावर थोडासा विचार करायला हवा. आणि आता चला मी सगळ्या बिया काढून घेते, आणि काही म्हणजे जे माझ्या मनात असं इच्छा होती की हे बोलावं, कारण खरंच ह्याच्यात नुकसान होते, त्यामुळं शेतकऱ्याला फायदा मिळत नाही. तर चला आता सगळे मी काजू काढून घेते, आणि चहा वगैरे झालेला आहे माझा, आणि थोडंसं
म्हटलं ह्या गोष्टी पण चालू असतात, पण आपलं रोजचं रुटीन सोडून म्हटलं आता चला आपल्या मनातलं व्यक्त करूया, तुमच्यासोबतही शेअर करूया, जेणेकरून बऱ्याच ठिकाणी असं कोकण भागात काजूचं फळ निघतं आणि हा भाग पूर्ण प्रामाणिकपणे ह्याच्यावर कष्ट करत आहे. त्यामुळं ह्याच्यात भेसळ किंवा काही गोष्टी काहीच करू शकत नाही आणि हुशार लोक ह्याच्यात भेसळपणा किंवा काहीतरी करून म्हणजे ह्याच्यात तर करण्याचा विषयच येत नाही. तर ह्याच्यावर काही ना काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. तर चला बाकी सगळे काढून घेते आणि बोलते नंतर मी तुमच्याशी. स्वयंपाक आणि हे सगळं व्हायचं बाकी आहे. सिद्धेशची त्याची कामं चालू झालेली आहेत. तर अशा एवढ्या झालेल्या आहेत बिया काढून. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की शेअर करा, कॉमेंट करा. टेक केअर, काळजी घ्या. व्हिडिओ स्किप न करता पहा. कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक ताईंनी सपोर्ट करा असं काहीतरी बोलल्या होत्या आणि माझं गावाचं पण विचारलं होतं कोणतं गाव आहे म्हणून. हे आजरा तालुक्यामध्ये येतं आणि माझं गावाचं नाव आहे पेद्रेवाडी, सुंदरवाडी पण असं नाव आहे. आम्ही शेतावर राहायला आहे आणि जवळजवळ 28-29 वर्ष झाली. इथून 3 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे. आणि चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट करून. टेक केअर, काळजी घ्या. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय. सगळ्या बिया आता मी काढून घेते आणि मग जाते. आता संध्याकाळची वेळ आहे. इथेच माझा आजचा ब्लॉग संपवते. चला बाय. तर इथं आले आहे मी दुसऱ्या झाडाखाली आणि इथं हे जे झाडं आहे ह्याला खूप असे लाल कलरमध्ये लागले जातात काजू. हे असे आहेत काजू आणि अगदी लहान आहेत, बिया पण लहान आहेत ह्याच्या आणि खायला मात्र खूप छान असं. आणि एक चेरी स्ट्रॉबेरी वगैरे नसते ना असा आहे काजू. हे बघा, हे असे आता बाकीचे वेचून घेणार आहे. चला तर मग वेचून घेते. प्रत्येक काजूच्या झाडाची एक खासियत आहे, वेगळं टेस्ट आहे थोडीशी. एकाची तुरट आहे, एकाची थोडीशी गोड आहे, असं आहेत काजू. तर चला तर बाकीचे पण काढून घेते. तर तुम्हाला दिसेल थोडंफार तुमच्याशी शेअर करते.
काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा. हे आहे असं आमची काजूची बाग. आणि आम्ही आता राहिलेले काजू काढून बिया वगैरे काढून घेणार आहे. आणि चला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. टेक केअर, काळजी घ्या, बाय. मस्त रहा, आनंदी रहा. उद्याच्या